स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोलीत खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात। महिलांची मोठी उपस्थिती, आकर्षक बक्षिसांची लयलूट, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव। दीपावली आणि भाऊबीजच्या पार्श्वभूमीवर नवचेतना सखी मंच मिरज तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला खेळ रंगला पैठणीचा हा अत्यंत उत्साहात पार पडला। एरंडोली तालुका मिरज येथील पाटील ट्रेडर्स स्वाभिमानी मार्ट गुंडेवाडी रोड येथे सायंकाळी हा सोहळा रंगतदार वातावरणात पार पडला। जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा या घोषवाक्याखाली भरलेल्या या सोहळ्यात महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजक खेळ आणि आकर्षक बक्षिसांची रेलचेल पाहायला मिळाली। या कार्यक्रमाला महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रमुख पाहुणे म्हणून सुमनताई खाडे, जयश्रीताई मदनभाऊ पाटील, उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली, जयश्री तानाजीराव पाटील, सलगरे सरपंच, वासंती धेंडे एरंडोली सरपंच, सुप्रिया तवटे उपसरपंच एरंडोली, गणेश उद्योग समूहाच्या गायत्री संजय पवार, माजी उपसरपंच आत्माराम जाधव, उमेश धेंडे तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। स्पर्धेत पल्लवी चौगुले यांनी प्रथम क्रमांक मिळवून ईव्ही स्कूटर व पैठणी हे आकर्षक पारितोषिक पटकावले। सविता बाबर यांनी द्वितीय क्रमांक मिळवून फ्रीज व पैठणी बक्षीस जिंकले, तर अनिता निकम यांनी तृतीय क्रमांक पटकावत 32 इंची LED टीव्ही व पैठणी मिळवली। याशिवाय लकी ड्रॉद्वारे 10 महिलांना पैठण्या भेट म्हणून देण्यात आल्या। स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी व स्पर्धक महिलांना आकर्षक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बुट्टे यांनी केले। आयोजनाची संकल्पना एरंडोलीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तसेच सलगरच्या विद्यमान सरपंच सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील यांची होती, तर तानाजीराव पाटील युवा मंच यांचे विशेष सहकार्य लाभले। मतदारसंघामधल्या किंवा ह्या विभागामधल्या महिलांच्यासाठी काहीतरी कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि ई बाईक, स्कूटी, फ्रीज बऱ्याचशा या ठिकाणी बक्षिसाची खैरातच्या अनुषंगाने या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे। वास्तविक हा कार्यक्रम हायस्कूलमध्ये घ्यायचं नियोजित केलं होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आणि गावातल्या काही थोडंसं जरा अडचणीमुळे या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला। मी या जागेचे मालक पाटील काका यांना मनापासून धन्यवाद देतो की यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। खास करून या कार्यक्रमासाठी आमच्या मार्गदर्शिका आणि आमच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई पाटील, त्याचबरोबर दुसऱ्या मार्गदर्शिका आणि ज्यांना आम्ही मावशी म्हणजे आईपेक्षाही किंवा आईबरोबरच मावशीचं स्थान असतं आणि अशा आपल्या मावशी या दोघींचे असते या ठिकाणी या कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला सुरुवात थोड्या वेळात करणार आहे। याच्यासाठी या ठिकाणी अँकरिंग सुद्धा चांगल्या पद्धतीनं अँकरिंग करतायत। याच्यासाठी सर्वच आमच्या गावामधल्या मुलांनी किंवा एरंडोलीमधले सरपंच, उपसरपंच सर्वच सदस्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे। मला पुढे बसलेल्या माझ्या माता भगिनींना विनंती आहे की सदरचा हा कार्यक्रम आपण शांततेत व्यवस्थित पाहावा, त्याचबरोबर मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। जास्त वेळ काही घेणार नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हा सर्वांचंच मनापासून या ठिकाणी सलगर गावचा एक ग्रामस्थ या नात्यानं मी तुम्हा सर्वांचंच मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि सदरच्या कार्यक्रमाला